नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. या पॉडकास्ट सिरीजमध्ये ऑलमोस्ट 30 एपिसोड झाले, ज्यात आपण भारताबाहेरील वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर आपण वेगवेगळे विषय हाताळले. आम्ही आता एक नवीन प्रकारची सिरीज चालू करतो या पॉडकास्ट सिरीजमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, तो जिल्हा कसा बघावा, कुठल्या दृष्टिकोनातनं ते पर्यटन स्थळं बघावी, या विषयावर आम्ही एक सिरीज करणार आहे. कारण माझं असं म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रात खूप काही आहे पर्यटन दृष्टीने, आपल्याला बरेच वेळा माहीत नसतं. आणि आपण हॉलिडे प्लॅन करायचं म्हटलं की आपण महाराष्ट्राबाहेर कुठे लांब जातो, परदेशात जातो. तर पुढच्या सुट्टीत ते न करता आपण महाराष्ट्रात फिरू, इथल्या लोकल इकॉनॉमीला चालना देऊ इथे फिरल्यामुळे. आणि या उद्देशानं हा अवेअरनेस वाढवण्याकरता आम्ही ही एक सिरीज आता रन करणार आहे. तर या सिरीजमधला पहिला जो आम्ही एपिसोड केला तो पुण्याच्या हेरिटेजबद्दल आम्ही एक केला. आणि त्यातच आम्ही पुण्यातील खाद्यसंस्कृती या दोन्हीवर तुम्ही एपिसोड ऑलरेडी बघितलाच आहे मागचा. आता हा जो एपिसोड आहे तो अशा एका जिल्ह्यावर आहे जिथे खूप प्राचीन इतिहास पण आहे आणि आधुनिकता पण आहे. तर तो जिल्हा म्हणजे पुण्याच्या आणि मुंबईच्या अगदी जवळचा म्हणजे नाशिक जिल्हा. तर या नाशिक जिल्ह्यावर, नाशिक शहरावर बोलायला आपले खास गेस्ट आहेत श्री दत्ता भालेराव. श्री दत्ता भालेराव स्वतः ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक आहेत. ते देशात विदेशात खूप सहली करतात. नाशिक पर्यटनाकरता त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर या सगळ्यावर बोलायला ते आज आपले खास गेस्ट आहेत. दत्ताजी, त्यांची स्वतःची कंपनी आहे हॅपी वेकेशन्स आणि कोकण पर्यटन या नावाने. मी म्हटल्याप्रमाणे नाशिकच्या पर्यटनावर खूप काम केलं आहे त्यांनी आणि जास्त सविस्तर माहिती आपल्याला पॉडकास्टमध्ये असते देतीलच नाशिकबद्दल. तर दत्ताजी, आपण सुरू करू की नाशिकबद्दल प्राथमिक माहिती भौगोलिक असेल किंवा इतिहासाबद्दल असेल, तुम्ही इथून सुरू करू, आपण तसं पुढे सरकू आपण. ओके. सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पर्यटनमध्ये नाशिक म्हणजे पर्यटनासाठी जे काय लागतं ते घटक, पर्यटनाचे सगळे घटक नाशिकमध्ये अनुकूल आहेत. आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यावर बोलूच. पण तुम्ही जसं विचारलं त्याप्रमाणे सांगेल मी की नाशिकचा इतिहास फार म्हणजे अगदी रामायण कालापासून किंवा त्याच्या आधी आपण जसं म्हणू की गौतम ऋषींनी तपश्चर्या केली, त्याच्यानंतर गंगा तिथे अवतरण झाली. जशी गोदावरी नदी जी आहे तिला दक्षिण गंगा म्हणतात. तर ती गौतम ऋषींच्या याच्यात अवतरली आणि मग हळूहळू तो पुढे विषय झाला. मग प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांचा जो वनवास काळ होता त्याच्यामध्ये ते सहज म्हणजे त्या भागातलं फिरत प्रभू श्रीरामचंद्र तिथे आले आणि ती भूमीमध्ये त्यांना इतकं अट्रॅक्शन आणि इतकी आवड वाटली की त्यांनी त्याच्या वनवास काळातला बराचसा कालावधी तिथे म्हणजे जवळपास सीताहरणपर्यंतचं आपण असं म्हणू शकतो की त्यांनी नाशिक परिसराला उजाळा दिला. आणि मग तसं आपण समजा हळूहळू पुढे आलं तर त्याच्यानंतर मग शिवकाळामध्ये जर तुम्ही बघाल की शिवाजी महाराजांचे जे काही किल्ले त्यात 63 किल्ले हे नाशिकच्या पेरीफेरीच्या आसपासच्या आहेत. 63 गडकिल्ले विचार करा तुम्ही. आणि मग त्या गडकिल्ले का, तर त्याच्या बाजूने मग तुम्हाला त्याच्या आपोआपच हवेचा फरक आला असतो सगळा असा. तर असं करत आणि आज म्हणजे वायनरीजपर्यंत आपण म्हणूया की म्हणजे आम्ही असं एक कौतुकाने सांगतो की आमची रुद्राक्षापासूनची जी संस्कृती आहे ती द्राक्षापर्यंत पोचलेली आहे. आणि नाशिकचं एक वैशिष्ट्य असं आहे की नाशिक हा खूप पटकन बदलणारा आणि नाविन्य, तुम्ही जसं म्हटलं आधुनिकीकरण किंवा काय मॉडर्नायझेशन, हे ॲक्सेप्ट करणारी लोक नाशिकमध्ये आहेत. तर हे जे सगळे काही खुल्ली हवा वगैरे ह्या गोष्टी आहेत तर लोकल लोकांवरती त्याचा खूप परिणाम होतो. आणि आज तर नाशिक एक आपण असं म्हणू शकतो की एक मॉडेल जिल्हा हा असा पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही सांगू शकाल. आपण हळूहळू ते सगळ्या टप्प्यांवरती येऊच तेव्हा तुमच्या लक्षात येईल बरेचसे नाशिकचे पैलू असे आहेत का ते अजूनही लोकांना माहिती नाही. तर आपण त्याच्यावरती टाकू. परंतु नाशिकचा आपण जर सांगायचा इतिहास जो तुम्ही म्हणाल तर तो अगदी रामायण कालापासून किंवा गौतम ऋषींच्या काळापासून तर अगदी आजपर्यंतचा असा आहे. आणि त्याचा फक्त एकच उल्लेख करेल की का नाशिक, तर राम जेव्हा वनवासात होते तेव्हा शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं होतं ते नाशिकमध्ये, तर नाशिक, तर असं ते त्याच्यावर नाशिकचं नाव नाशिक पडलेलं आहे. आणि राहिला प्रश्न पर्यटनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्या आधी नाशिकचं नाव होतं गुलशनाबाद, म्हणजे फुलांची शेती. हा नाशिकचा पहिला अगदी पुरातन व्यवसाय गुलशनाबाद असं.
तर सगळं म्हणजे एकंदरीत चांगली माती आणि सगळं पिकवणारा असा संपन्न भाग म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. हे तुम्ही म्हणलात ते रुद्राक्ष ते वायनरी, हा तर म्हणजे रुद्राक्ष ते द्राक्ष, हा रुद्राक्ष द्राक्ष सॉरी, म्हणजे प्राचीन ते मॉडर्न तर झालं. शिवाय मला वाटतं रामायण काळात तुम्ही म्हणलात आहेतच तिथे. आणि आता तिथे फायटर एअरक्राफ्टची फॅक्टरी पण आहे. यस 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 HAL. हा HAL ची फॅक्टरी, म्हणजे हा पण एक केवढा हे आहे विषय की रिलिजियस पासून एन्शंट पासून मॉडर्न पर्यंत सगळंच तिथे आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये मेन नाशिक शहर झालं. तर आपण काय करू, आपण हा एपिसोड थोडासा स्ट्रक्चर करू ज्याच्यामध्ये नाशिक शहरातनं सुरू करू आपण, की नाशिक शहरामध्ये पर्यटन दृष्टीने काय आहे बघायला. नाशिक शहरामध्ये सगळ्यात मेन अट्रॅक्शन तर म्हणजे आम्ही असं सांगतो की आमचा ब्रँड अँबॅसेडरच राम आहे. बरेच लोक अँबॅसेडर नेमतात, ब्रँड अँबॅसेडर नेमतात, पण आमचा काळा राम जो आहे तो आमचा ब्रँड अँबॅसेडर आहे. तर पहिलं अट्रॅक्शन म्हणजे काळारामाचं मंदिर असेल, किंवा त्याच्या आधी जाऊन सांगायचं झालं तर जे रामकुंड आपण म्हणतो, हा, जिथे गोदावरी नदी ही दक्षिणमुखी झालेली आहे, म्हणजे लिटरली दिसतं आपल्याला. हा, तर त्यालाच रामकुंड म्हणून असं हे आहे. आणि सगळे लोक की तिथे हार्डली तुमचे म्हणजे जनरली आपण असं बघतो की आपली जी हाडं असतात ते मृत्यूनंतरची जे काही नदीमध्ये अर्पण करतात ती रामकुंडामध्ये विदिन 2 to 3 डेजमध्ये ते पूर्ण त्याचं पाणी होतं. अदरवाईज हाडांचं पाणी कुठेच होत नाही. तर तो सुद्धा एक महत्त्वाचा म्हणजे अस्थि विसर्जन प्रकार हा नाशिकमध्ये खूप मोठा आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आपण म्हणतो की त्याच्या बाजूला मग वनी आहे, सप्तशृंगी, बाजूला त्र्यंबकेश्वर आहे, जो आता आम्ही कुंभमेळ्याबद्दल आपण बोलतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे नाशिक हे कायम याच्यात असतं. नाही, आता नाशिक शहरामध्ये एक तर रामकुंड तुम्ही बोललात, बाकी नाशिक शहरामध्ये त्याच्याशी निगडीत अजून काय आहे, काय बघता येईल? ओके, अगदी म्हणजे आपण पंचवटी परिसरावर जरी लक्ष केंद्रित केलं तरी तुमचा एक अख्खा दिवस जाऊ शकतो. का तिथे रामाचं वास्तव्य होतं. मग आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रामकुंड आलं, त्याच्या बाजूलाच काळाराम मंदिर आहे जे पेशव्यांनी बांधलेलं आहे. आणि पाषाणाच्या मूर्ती त्या तिथे आहेत सापडलेल्या. आत्ता नुकतंच पंतप्रधान मोदींनी पण त्याचं दर्शन घेतलं. बाजूला तपोवन जिथे एक्झॅक्टली रामाचं वास्तव्य होतं. हा, त्याच्यानंतर सीता गुंफा जे जमिनीच्या आजही खाली आहे, म्हणजे आजही तुम्हाला कमीत कमी 2-1 मजले खाली जावं लागतं. ते गुंफेसारखं आहे, एका वेळेस एकच माणूस खाली जातो आणि असं बसत बसत जावं लागतं, यावं लागतं. ह्या गोष्टी आहेत. आणि मग त्या अनुषंगाने बऱ्याच असं गोष्टी बनवल्या आहेत की मग भक्तिधाम असेल, मुक्तिधाम असेल, ह्या गोष्टी प्रामुख्याने आलेल्या आहेत. हे म्हणजे थोडंसं धार्मिक बाबतीत सांगेल. यस. आणि मेन म्हणजे गोदावरी, का तिथे आता नव्यानेच आम्ही गंगा आरती चालू केली आहे. आम्ही तो विचारणार होतो तुम्हाला ते, त्याचं सांगा ना कसं काय आहे आणि किती वाजता असते वगैरे. ओके, बघा, गंगा आरती हा प्रकार ना म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे. तिथे गंगा गोदावरी मातेचं मंदिर आहे जे 12 वर्षात एकदा उघडतात. आपण लोकांना सांगायला गंगा म्हणजे दक्षिण गंगा असं गोदावरीला म्हणतात. गोदावरीला कोणी आरती गोदावरीवरची आहे. यस, मी जेव्हा जेव्हा गंगा म्हणेल तेव्हा तुम्ही गोदावरी, उत्तरेकडची गंगा नाही, काळीला दक्षिण गंगा म्हणतात. आणि नाशिकमध्ये गोदावरीला फारशी स्थानिक लोक गोदावरी म्हणतच नाही. हा, तिचं नाव गंगा असंच घेतलं. तुम्ही गंगेवर चाललो, गंगेवर बाजाराला गेलो होतो, गंगेला आरतीला गेलो होतो, पण तिची गंगा आरती असंच नाव आहे. तर ही आरती तशी प्राचीन काळापासून चालू होती. पण जे काही पुरोहित होते ते यायचे, 3-4 करायचे. पण मी जेव्हा 2015ला तानचा प्रेसिडेंट झालो ट्रॅव्हल असोसिएशनचा, तेव्हा आम्ही त्याच्यात खूप लक्ष घातलं. आणि आमच्या नशिबाने आदरणीय पर्यटन मंत्री रावळ होते, त्यांना तो विषय खूप भावला. आणि मग त्यांनी एक फंड दिला. सुरुवातीला एक 9 लाख रुपये त्या पुरोहित मंडळाला फंड दिला. आणि आज जर तुम्ही बघाल तर कधीही तुम्ही जा, अगदी मी एकदा मागच्याच आठवड्यात गेलो, ऑफ सीझन म्हणजे किंवा वर्किंग डे होता, पण 5 ते 6 हजार लोक तिथे गंगा आरतीसाठी होते. आणि इतकी छान आरती. आणि मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगेल की हरिद्वार किंवा तुमच्या इतर ठिकाणी ज्या आरत्या होत्या त्यापेक्षा आमच्याकडे आरती तुम्ही आरती हातात घेऊन स्वतः आरती करू शकता. हा, नुसतं बघायचं किंवा फोटो काढायचं असंच नाहीये, तर तुम्ही स्वतः गंगा आरती करू शकता. तुम्ही प्रेक्षक नसता, तुम्ही ऍक्च्युअली आरती. आणि ही रोज संध्याकाळी गंगा आरती असते 7 वाजता. आणि आधी पूर्ण गंगेचं त्याच्यात महत्त्व सांगितलं जातं आणि मग आरती होते. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही नुसते प्रेक्षक नाही तर तुम्ही स्वतः गंगा आरती करू शकतात. आणि इतर वेळी जरी कोणी गेलं तरी तो असं छोट्याशा ड्रोनमध्ये घेऊनही त्याच्या गंगा आरती करतोच. पण आज गंगा आरती नाशिकची ही खूप याच्यात अख्ख्या भारतभर पोहोचली. आणि आम्हाला नाशिककरांना त्याचा फायदा असा की गंगा आरती संपल्यानंतर साधारण 8-8:30 वाजता त्याच्यामुळे तो मुक्काम नाशिकलाच होतो. तर नाशिकच्या ज्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये तो एक समाधानाचा हे गेला त्याच्याने. नाही, आणि हे असं इव्हेंट्स असणं खूप गरजेचं आहे त्या शहरामध्ये. त्यांनी लोक जास्त येतात बघायला आणि त्यांनी पर्यटन वाढतं फायनली. ग्रेट.
हे नाशिक शहरातलं आपण धार्मिक दृष्टीने जे काय आहे ते बघितलं. नाशिकमध्ये माझ्या मते किल्ले पण बऱ्यापैकी असतील किंवा हिल स्टेशन वगैरे असतील भरपूर. तर त्याच्यावर जर आपण अधिक शिवकालाचा विषय निघाला किंवा किल्ल्यांबद्दल बोलूया. शिवाजी महाराजांचं सुद्धा आवडतं गाव नाशिक होतं असं तुम्ही म्हणू शकता, कारण रामशेज किल्ला आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे की 63 किल्ले हे फक्त नाशिक जिल्ह्याच्या पेरिफेरीमध्ये येतात. 63 विचार करा. आणि आजही त्यातले खूपशे म्हणजे काय म्हणता येईल की सुस्थितीत आहे, कारण आपले सगळे कातळावरचेच किल्ले आहेत. आणि नाशिक परिसरात तिथे डोंगर रांगा गेल्या, तुम्ही जर बघितलं सगळ्या लाव्हारसन तयार झालेला आहे. म्हणजे असे उत्तर भारतासारखे असे ठिसूळ डोंगर नाहीत, आपले कडक डोंगर आहे. त्याच्यामुळे बरंचसं त्यांचं वास्तव्य तिथं असेल. पण रामशेज असेल, हातगड असेल, हरिहर आहे. म्हणजे आज एक ट्रेकर्सला तुम्ही कुठल्याही विचारा तर तो पहिली पसंती नाशिकलाच देईल. आणि दुसरा पण एक भाग आहे की ज्याप्रमाणे गड किल्ले झालेत त्याचबरोबर अहिल्या देवींचं सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या जवळ एक चांदवड म्हणून आहे, अहिल्यादेवी होळकर. यस. तर अहिल्यादेवी होळकरांनी जो रंगमहाल बांधला आहे अप्रतिम सुंदर आहे. आणि तो रंगमहाल सुद्धा अभ्यासू लोक बघायला लांबून लांबून येतात. आणि आता चांदवड नाशिकवरनं आपण जेव्हा हायवेने दिल्ली आग्र्याकडे जातो तर हायवेवरती गाव आहे चांदवड, तालुका आहे. यस. तिथला खवा प्रसिद्ध आहे पहिल्यापासून, म्हणजे पुरातन कालापासून, कारण तिथे दूध दुभतं भरपूर आहे. पण अहिल्यादेवीचा रंगमहाल मी सांगेल, ज्याला कोणाला राजस्थानचे गड किल्ले आवडत असेल त्याने एकदा वेळ काढून फक्त चांदवडला जाऊन चांदवडचा रंगमहाल पाहावं, तुम्हाला एक दिवस पुरणार नाही. आणि मी महाराष्ट्र शासनाचं कौतुक करेल की महाराष्ट्र शासनाने पुरातत्व विभागाने काही गोष्टी थोड्याशा आउट ऑफ द वे जाऊन ते पूर्ण जतन केलं, पूर्ण लाकडी काम असल्यामुळे पॉलिश केलं. म्हणजे मी हे सांगेल की नाशिकच्या लाकडावर पूर्ण. पण एक म्हणजे त्याचा जो खालचा पिलर आहे आपला असा एका म्हणजे किती हात मोठे असले तरी त्या माणसाचे हात पोहोचू शकत नाही एवढे जाड पिलर आहेत. आणि अजून तसा आहे. त्याच्यावर कधीही म्हणजे अहिल्यादेवींचं एक असं थोडंसं देवीसारखं वागणं होतं. अहिल्यादेवीच आपण त्यांना म्हणतो. त्याच्यावर चांदोड्यावर हल्ला करणे किंवा त्या किल्ल्याची मोडतोड करणे असं कधी झालं नाही. आणि आता त्याला शासनाने अजून उजाळा दिला आहे, तर खूप चांगलं ते एक चाललं. म्हणजे नाशिकच्या जे काय म्हणतो उभारणीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बरोबरीनेच अहिल्यादेवींचाही तेवढाच हातभार महत्वाचा वाटा, मोलाचा वाटा आहे. पण चांदवड किती लांब आहे नाशिकपासून? हार्डली 60 किलोमीटर. काय नाही, 1 तास सव्वा तास. आणि आता तर पूर्ण हे झालंय ना, हायवे झालेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बघावं असं आहे. पण चांदवडला गेल्यानंतर अजून भरपूर तिथे किल्ले आहेत. चांदवडला किल्ले जास्त आहेत, डोंगराळ भाग असल्यामुळे. पण हा राजवाडा बघणं तसं खूप खाली असेल तो. अवश्य बघा. कोणाला जर असं वाटलं त्याने आधी फक्त ऑनलाईन बघा. आणि आता एवढ्यातच त्याचं पूर्ण रिनोव्हेशन पण पूर्ण झालेलं आहे. आणि वैयक्तिक एक माझी आठवण म्हणून सांगतो थोडा विषय. आता जन्मापासून बालपणापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण, राहणं, शाळा, घर हे सगळं रंगमहालातच होतं. पूर्ण वेळ मी चांदवडलाच लहानचा मोठा झाल्यामुळे रंगमहाल म्हणजे अर्ध्या गावचे ऑफिस पण तिथे होते त्या काळी. ITI म्हणा, MSCBचं ऑफिस म्हणा, असं सगळं ते रंगमहालातच होतं. आणि 100-150 कुटुंबही राहायचे. शाळा, कॉलेज, ITI, एव्हरीथिंग. हो. आणि त्याचाच एक थोडासा वेगळा विषय परत किल्ल्याचं रूप असेल त्याला, एवढं मोठा माल. आणि अहिल्यादेवीची तिथे एक बारव आहे, बारव म्हणजे मोठी विहीर. तर तिच्या पाण्यावरतीच चांदवड तालुका आजही जगतोय. पिण्याचं पाणी आजही चांदवडच्या त्या बारवीतनं जातं जिल्हा तालुकाभर. प्रत्येकाने बघावं असंच, प्रत्येकाने बघा. आणि पूर्ण पायऱ्यांची ती शेवटच्या स्टेपपर्यंत तुम्ही जाऊ शकता. 7 कमानी येतात अशा अलग अलग. एक कमानला कमीत कमी 20-25 पायऱ्या, म्हणजे तुम्ही विचार करा केवढी डेप्थ असेल त्याची. आणि आज तसा चांदवड तालुका दुष्काळी आहे, परंतु पूर्णतः तो ह्या बारवीच्या पाण्यावरती अवलंबून आहे. पण अहिल्यादेवीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फक्त चांदवडलाच नाही, तुम्ही कुठल्याही प्रवासाला, त्या काळचे जेवढे प्रवासाचे होते भारतातले पूर्ण, त्या सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था ही अहिल्यादेवींनी केलेली आहे. ग्रेट. हा एक वेगळाच मुद्दा तुम्ही काढला, समोर आला. छान आहे, पण छान, मस्त आहे. पण थोडंसं वेगळंच सांगतो की माहिती असलेले मुद्दे सगळ्यात माहिती असतात. हा वेगळा पार्ट, शेवटी आपल्या चर्चेचा पार्ट तोच आहे की नवीन गोष्टी समोर आल्या पाहिजे. नक्कीच. आणि खूप छान गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे. आणि सुस्थितीत आहे म्हणल्यावर सुस्थितीत आहे. आणि त्याचं कारण पण असं आहे की तो आजही रंगमहाल जो आहे तो होळकर घराण्याच्या ताब्यात आहे. उषा राजे शिंदे म्हणून जे आहेत त्या सगळं त्याचं कारभार पाहतात. आणि ते सगळं ते होळकर घराण्याचंच अंडर सगळं कामकाज चालतं. आणि अजून एक विषय, तिथे रेणुका देवीचं मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे. हा थोडं ऐतिहासिक पार्ट झाला, स्पिरिच्युअल पार्ट आपण बघितला, धार्मिक भाग बऱ्यापैकी झाला. हिल स्टेशन
कुठले कुठले आहेत नाशिकमध्ये? हिल स्टेशन म्हणजे तसं सांगायचं झालं तर अगदी ब्रिटिश काळापासून आपण म्हणू शकतो. तुम्ही जर नाशिक शहराचा पार्ट जो एक दुसरा पार्ट येतो नाशिक रोड किंवा देवळाली, ओके, हां, तर देवळालीला आजही कमीत कमी 100-150 सॅनिटोरियम्स आहे. हे सगळे ब्रिटिशांनी बांधलेले आहे आणि पुरातन काळापासून आहे. आणि याचं खरं कारण असं आहे की नाशिकचं लोकेशन, तुम्ही मुंबईकडनं वगैरे आलात तर असा माणूस असं कसाऱ्यापासून वर चढत जातो. तर नाशिकची जी 600 मीटर्स किंवा त्याचे किती फूट होतील म्हणजे जवळपास 1800 फूट 1800 फुटाच्या आसपासची उंची जाते. त्याच्यामुळे नाशिकची हवा खूप थंड असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम की डोंगर रांगा भरपूर असल्यामुळे पाऊस भरपूर पडतो. तर आमच्या जिल्ह्यामध्ये 27 छोटी मोठी धरणं आहेत. म्हणजे नाशिकची जी धरणं आहेत, गंगापूर धरण वगैरे, याच्यावरती मराठवाडा खालचा बराचसा पार्ट अगदी नांदेडपर्यंत, म्हणजे गोदावरी जशी जशी खाली जाते तर ही सगळी गावं गोदावरी नदीच्या पाण्यावरती हे झालेली आहेत. पण ह्या धरणांमुळे आणि हिल स्टेशनमुळे नाशिकला हवा ही कायम छान असते. म्हणजे एक नाशिक पहिल्यापासून तुम्ही जर बघितलं पुरातन काळापासून एक हिल स्टेशन सारखंच त्याचं स्थान मानलं गेलेलं आहे. आणि तुम्ही कधीही जा, अवश्य आजही लोक नाशिक शहरात राहत नाही, नाशिकच्या हॉटेलमध्ये राहत नाही, ते देवळालीचे सॅनिटोरियम्स प्रिफर करतात, ज्याला माहिती येतो. बरं, यस, तिथे हवा जास्त वेगळी आहे, हवा वेगळी आहे. आणि काय असेल ते पूर्वीच्या लोकांचा अभ्यास. ओके 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 ओके. आणि म्हणजे असं मला आता एवढं काय होतं सायंटिफिकली सांगता येणार नाही, तिथं ते ओझोनचं प्रमाण वगैरे हे एकदम परफेक्ट आहे. म्हणून तेव्हा ब्रिटिशांनी त्या काळात ते त्यांचे खूप गोष्टी आपल्याला आता कळायला लागल्या, पर्यावरणाचे विषय समोर आल्या. पण खरे कारण खूप काय होतं आपण टेक्निकली म्हणतो. बरोबर. मला वाटतं इगतपुरीबद्दल आपण बोलायला पाहिजे, कारण मला वाटतं ते गेले काही वर्षात खूप प्रसिद्धी झालंय. एक तर पावसाळ्यात तर ते भरलेलं असतं मला वाटतं, आणि आता नवीन हायवे झाल्यामुळे मला वाटतं आता मुंबईकरांना खूपच सोपं झालंय. इगतपुरी हा खरं तर माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे इगतपुरी काय माझं गाव नाही, परंतु मी जेव्हा त्यांचा प्रेसिडेंट झालो तेव्हापासून आम्ही इगतपुरीमध्ये खूप लक्ष घातलं. कारण जे काही तुम्ही लोणावळ्याला वगैरे जायचे हे सगळं पोटेन्शियल इगतपुरीत आहे. तुम्ही केव्हाही जा, शेकडो धबधबे हे तुम्हाला पावसाळ्यात चालू दिसतील लोणावळ्यासारखेच, पण म्हणावा असं इगतपुरीला लोक येत नव्हते. पण गेल्या 4-5 वर्षातलं तुम्ही जर एक बघितलं की इगतपुरी हा एकदम हॉटस्पॉट झालेला आहे. धबधबे म्हणाल तेवढे धबधबे आहेत, बरेचसे धबधबे तुम्ही आता पिक्चरमध्ये बघितलेले असतील. आणि इगतपुरीमध्ये आता छान छान रिसॉर्ट होत आहेत. आणि मी परत तेच सांगेल की जे रावळ साहेब होते, जयकुमार रावळ, त्यांनी इगतपुरीमध्ये खूप वर्क केलं. आणि आम्ही इगतपुरीसाठी वेगवेगळे ट्रॅव्हल मार्ट पण केले. आज इगतपुरीच्या रूम्स विकण्याची गरज पडत नाही. इगतपुरी विकेंड असो किंवा वीकडेज असो, हे फुल असतं. आणि याला कारण तुम्ही वाटलं तसं इगतपुरी सर्वार्थाने पोहोचण्यासाठी खूप सोपं आहे. म्हणजे मुंबईचे लोक तर 2 तासात पोहोचतात. आता तर समृद्धी हायवेज झाला आहे, शिवाय ते सेंट्रल लाईनवर येतं. त्याच्यामुळे रेल्वेनी किंवा कसाऱ्यापर्यंत कोणी रेल्वेनी जरी आलं आपल्या लोकलने तरी तो पुढच्या 15 मिनिटात इगतपुरीत पोहोचतो. हा एक खूप इगतपुरीचा प्लस पॉईंट आहे. पण इगतपुरी हे खूपच अपकमिंग डेस्टिनेशन आपण महाराष्ट्रातलं म्हणू शकतो. मला लोकांना पण सांगायला पाहिजे की इगतपुरीचं लोकेशन साधारण लोणावळा खंडासारखंच आहे. मुंबईत आपण वर घाट चढून आलो, काही बदल जसं लोणावळा मिळतं तसंच ते इगतपुरी आहे. फक्त एवढंच आहे की म्हणजे लोणावळा महाराष्ट्राचाच पार्ट आहे, पण लोणावळ्यासारखं तिथे एवढं काय होतं ना मार्केटिंग किंवा तेवढं जास्त नाही. त्याच्यामुळे त्याचं इगतपुरी किती फेमस झालं तरी आज ते त्याचं गाव पण टिकून आहे, हे आपल्याला माहिती. आणि फूड अप्रतिम इगतपुरीचं. म्हणजे तुम्ही कधी इगतपुरीला गेलात तर मी आवर्जून सांगेल की तुम्ही कुठल्या कृषी पर्यटन केंद्रात जेवायला जा. तो इफेक्ट तुम्हाला कुठल्याही 5 स्टारमध्ये सुद्धा मिळणार नाही. कारण तिथल्या बायका, ती तांदळाची भाकरी आणि गरमागरम जेवण, आणि स्पेशली जर कोणी नॉनव्हेजचं खाणारा असेल तर त्याची चंगळच आहे. सुट्टीला गेल्यावर ते असतात. ग्रेट. आणि अजून एक फक्त सांगायचं राहिलं, इगतपुरीचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की तिथे असलेलं विपश्यना केंद्र. जगभरातनं विपश्यना केंद्रासाठी लोक इगतपुरीला येतात. म्हणजे इगतपुरीच्या यशामध्ये तो याचा पण वाटा विपश्यना केंद्राचा मोठा आहे. पण तो पार्ट परत वेगळा आहे, थोडंसं अजून डीपमध्ये त्याला चर्चा केली. त्याला लोक येतात, जगभरात फॉरेनर पण येतात. म्हणजे मी तर सांगेल ना की तिथलं ते सगळं काही वातावरण ते फॉरेनर्स हे करू शकतात. म्हणजे खूपच क्रेज आहे त्याच्यामध्ये ते. आणि आता इगतपुरी खरं सांगायचं झालं तर आपलं इगतपुरी हे वेलनेस सेंटरसाठी प्रसिद्ध होतं आहे. तुम्हाला जगातले सगळे टॉप लेवलचे वेलनेस ब्रँड हे येत्या 2 ते 3 वर्षात दिसतील. ऑलरेडी काम चालू झालेले आहेत आणि शेकडो एकरमध्ये त्यांचे रिसॉर्ट्स बनत आहेत. तर वेलनेस रिसॉर्टच्या माध्यमातून इगतपुरी परिसरातल्या अर्थकारणाला फार मोठी हे येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची रोजगार निर्मिती. प्रश्नच नाही. आणि खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. पर्यटनाचा उद्देशच तो असतो की रोजगार वाढ झाली पाहिजे.
नाही, लोकल लेवलला ती पर्यटनामुळे जी होणारी जॉब आहे ते खूप गरजेचे असतात. आणि थोडासा तो आदिवासी पार्ट भागात येतो, त्याच्यामुळे तिथं रोजगाराच्या संधी कमी शिक्षण लोकांना पण त्या फार उपलब्ध होणं गरजेचं होतं. तर ह्या पार्टमध्ये ते आपोआप झालं. आता हा विषय निघालाच आहे म्हणून मी त्याला अजून एक जोडू इच्छितो की ते अजून फार लोकांना माहीत नाही. खूप लोकांना सापुतारा माहीत असतं. आता ते ॲक्च्युली नाशिकपासून जवळ आहे. ते असलं जरी गुजरातमध्ये तर नाशिकवरून हार्डली 80 किलोमीटर आहे. म्हणजे नाशिकच्या सर्किट्समध्ये सापुतारा म्हटलं तरी चालतं, कारण ते प्रॉपर गुजरातपासून खूप लांब आहे आणि आमच्यापासून नाशिकपासून खूप जवळ आहे. पण सापुताऱ्याला जात असताना जस्ट सापुताऱ्याच्या गेटवरती एक गाव आहे, त्याचं नाव आहे हातगड. तर हातगड शिवकालीन किल्ला तिथे आहे, तो बघायला लोक येतात. पण हातगड सुद्धा खूप उंचीवर असल्यामुळे हातगडची सुद्धा हवा खूप छान असते. आणि आज टॉप मोस्ट लेवलची मी ते परत तेच सांगेल की हॉटेल्स तर होतीच, परंतु आता रॅडिसनचं हॉटेल तिथे आलेलं आहे, क्लब मैत्राचं हॉटेल आलेलं आहे आणि हातगड ह्या नावातच सगळं आलेलं आहे की हे काहीतरी हिल स्टेशन असणार. आणि मी परत तेच सांगेल की परत तिथे आदिवासी पार्ट असल्यामुळे तिथली नागलीची भाकरी आणि ते जेवण हा परत एकदा खूप म्हणजे कोणताही पर्यटन असो शेवटी त्याला फूडचा सपोर्ट हा लागतो. फूड जर चांगलं नसेल तर लोक कुठल्याही मोठ्या म्हणजे तुम्ही बघितलं असेल आज जगामध्ये असे खूपसे डेस्टिनेशन्स आहेत की केवळ जेवण मिळत नाही म्हणून लोक टाळतात. बरोबर. तर ते हातगड हा एक इगतपुरी सारखाच खूप जोरात येणारा प्रकार आहे. तिथेही छोटी मोठी होमस्टेज आहेत, साधी हॉटेल आहेत. पण ही 2-3 रिसॉर्ट जेव्हा तुम्ही विचार करा कधी पण की रॅडिसन सारखा पार्ट जेव्हा तिथे पार्टनर येतो, प्रायव्हेट प्लेअर पोटेन्शियल आहे म्हणून तर तो आलाय. क्लब महिंद्रा सारखं जेव्हा येतात आणि क्लब महिंद्रा हे तर नाव असं आहे की लोक रिलॅक्स होण्यासाठी जातात, तर त्याच्यात आणखीन काही वेगळं सांगावं लागत नाही. तर अशी मोठमोठी ब्रँड्सची हॉटेलं तिथे हातगडला येत आहेत. आणि तुम्हाला सांगितलं की तिथे हातगड किल्ला आहे, कोणालाही चढता येईल अशा प्रकारचा किल्ला आहे. आता नव्याने रस्ता केल्यामुळे त्याच्या 75% पर्यंतचा प्रवास तर गाडीने करता येतो. बेस्ट. बाकीचं फक्त पुढच्या ज्या मेन पायऱ्या ज्या आहेत तिथं सुरुवात होते चढायला. ग्रेट. तुम्ही आता बोलता इगतपुरी आणि फक्त त्याला अजून जोडायचं ते सांगतो. हातगड परिसर हा जसा गड किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे तसाच हातगड आजही महाराष्ट्रातला सर्वोच्च स्ट्रॉबेरी बनवणारी जागा आहे. हो, अप्रतिम क्वालिटीची स्ट्रॉबेरी तिथले आदिवासी लोक पिकवतात. आणि आज महाबळेश्वरच्या बर्बरीनी स्ट्रॉबेरी ही तिथं गुजरातकडे जास्त प्रमाणावर जाते, ती महाराष्ट्रात कमी येते किंवा आली तरी मुंबईकडे जास्त जाते. पण खरा पार्ट जो आहे स्ट्रॉबेरीचा तो अहमदाबाद, बडोदा म्हणजे खूपशा गोष्टी लोकांना माहीत नाही. परंतु आज तिथे स्ट्रॉबेरीची म्हणजे स्ट्रॉबेरी जसं आपण म्हणतो की कोकणात गेलं की आंब्याच्या बागेत गेलं पाहिजे, तर तसं लोक तिकडे स्ट्रॉबेरीच्या टूर्स करायला लागलेले आहेत. आणि जसं इकडे महाबळेश्वर हिल स्टेशन आहे तसं तिथे बाजूला हाकेच्या अंतरावर लिटरली 1-1.5 किलोमीटर अंतरावरती सापुतारा आहे. थोडं आम्ही जसं पाचगणी महाबळेश्वर म्हणतो तेवढं पण अंतर नाही, तेवढं नाही. जसं एखादी गावाची वेस असते पुढे गाव तेवढंच अंतर आहे. अच्छा. अजून एक आपण जो सापुताऱ्याबद्दल विषय घेत होतो, तर सापुताऱ्याकडे जात असताना रस्त्यात एक फार मोठं आपण काय म्हणतो तीर्थक्षेत्र ज्याला म्हणतात सप्तशृंगी देवी वनीची, वनीचा गड म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर पूर्वी तर चढूनच जावं लागायचं, पण आता रस्ता वगैरे झालेला आहे. तर सप्तशृंगी गड हे सुद्धा 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे ते. आणि तिथे आता राहण्याच्या पण चांगल्या सोयी झालेल्या आहेत. आणि वनीपासून ते गडावरती आहे. तर खूप छान ठिकाण ते. तुम्ही त्याला म्हणजे नाशिकला जोडूनही बाहेर न येणारी बरीचशी मंडळी जी आहे ती वनीला अवश्य जातात. आणि शास्त्राने जसं आपण म्हणतो की आता वनीच्या गडापर्यंत आधी तर वनीपासून पायऱ्या होत्या, सगळं चढत जावं लागायचं, त्याच्यामुळे ठराविक एज ग्रुपचेच लोक जाऊ शकायचे. मला वाटतं पायऱ्या खूप अवघड पण होत्या आणि वेळ लागायचा खूप, कारण वनी गाव कुठे आहे त्याच्यानंतर तो गड वरती खूप डोंगरावरती आहे. पण आता रस्त्याने तुम्ही पायथ्यापर्यंत जायला लागले, पहिल्या पायरीपर्यंत रस्ता झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने आता तिथे करोडो रुपये खर्च करून फनिक्युलर ट्रॉली बनवले आहे. म्हणजे जसा एक रेल्वेचा डबा असतो असे 3 डबे जे मी फक्त याच्या आधी युरोपात पाहिले होते, तर असे तुम्ही हार्डली 3 ते 4 मिनिटात डायरेक्ट वरती पोहोचता, खाली येतात. त्याच्यामुळे मग तो जो लोड होता पायऱ्यांवरचा तो अजून कमी झाला. आणि ज्यांच्या नशिबात म्हणजे ज्यांना कधी शक्यच नव्हतं तर ते लोकही हार्डली 15 ते 20 मिनिटात दर्शन करून खाली यायला लागले. तर त्या नागरिकांची सोय झाली खूप की हो. आणि म्हणजे आता असं म्हणता येईल की वन डे रिटर्न सुद्धा यानं शक्य झालं ते. आणि नाशिकपासून हार्डली 60 किलोमीटरवरती वनी आहे. म्हणजे एक आपण म्हणतो सर्किटचाच भाग झाला तो. नाशिकमध्ये आलेला माणूस वनीला आणि त्र्यंबकेश्वरला जाणार म्हणजे जाणार पक्का. तुम्ही आता बोलता दोन्ही इगतपुरी आणि हातगडमध्ये बोलता तुम्ही तांदळाची भाकरी किंवा अजून कुठे भाकरीचा प्रकार तुम्ही बोललात, तर मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये खाद्य संस्कृती पण खूप वेगळ्या प्रकारची आहे.
तर ते पण पर्यटक लोकांनी मजा प्रश्नच घ्यावी आहे ना. त्या शेवटी सगळ्याची. पोटोबा तर शांत झाला पाहिजे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा, नाशिकमध्ये काय खावं खास वेगळं, का कुठे मिळेल असं काही? नाशिकची एक अजून नवी ओळख आहे, नवी म्हणजे जुनीच ओळख आहे. तुम्हाला माहिती असेल की मुंबईची जी काय मौजमजा आहे खाण्यापिण्याची, ती सगळी नाशिकवर अवलंबून आहे. मग नाशिकचं म्हणजे मुंबईचं पाणी असो, नाशिकचं किचनच नाशिकला म्हटलं जातं मुंबईचं. तर दूध दुभता असो, फळभाज्या असो, फळफुलं असो, एव्हरीथिंग हे सगळं नाशिकवरनं मुंबईला जातं. आणि त्याच्यामुळे नाशिकचे शेतकरी काय मजेत असतं, म्हणजे चांगला भाव तिथे मिळतो. तुम्ही जर काही क्वालिटी उत्पादन घेतलं तर ते जातं. पण ह्या सगळ्या गोष्टींचा आपोआप इफेक्ट कुठे येणार, तो तुमच्या खाण्यापिण्यावरती आहे. नक्कीच. पण तुम्हाला सांगितलं सगळी कडधान्य असो, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सगळ्या गोष्टी तिथे बनतात. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. म्हणजे नाशिकच्या लोकांना बाहेर टूरला घेऊन गेल्यानंतर खूप मोठा प्रश्न पडतो, तो जर व्हेज असेल तर. कारण त्याला इतकी व्हरायटी ऑफ भाज्या खाण्याची सवय असते. आणि तो बाहेर गेल्यानंतर त्याचा प्रश्न पडतो की पनीर आणि मिक्स व्हेज याच्या पुढे काय मिळत ते. आमच्याकडच्या बायका मिक्स व्हेजमधल्या 10 भाज्यांमधनं 10 भाज्या बनवतात. हे सगळे जे कुक सगळे एकत्र टाकतात. त्याच्यामुळे नाशिकच्या लोकांना पालेभाज्या ह्या सगळ्या खाण्याची एक खूप मोठी संधी मिळते तिथे. आणि मग आपोआपच जसं तिथे ते पिकतं तर त्या बायकांच्या हातात तो गुणधर्म आपोआप येतो. तर तो एक विषय आहे. आणि आजकाल शेवटी काय झाले, रील्स वगैरे व्हायरल सगळं होतं मिनिटात. तर नाशिकची मिसळ खाण्यासाठी सुद्धा येणारी लोक आहेत. म्हणजे माझ्याकडे आता जस्ट विषय निघाला, एकाचा अलिबागला मोठं पॉश रिसॉर्ट आहे, तो रविवारी 15 तारखेला नाशिकला येणार आहे फक्त खाण्यासाठी. त्यांनी आणि सगळं ठरवून ठेवलं आहे की मी इकडे मिसळ खाईल, तिकडे बी नाश्ता करेल, इकडे बी जेवण करेल आणि संध्याकाळी घरी परत जाईल. म्हणजे असे सुद्धा लोक आहेत. तर नाशिकची मिसळ अप्रतिम आहे. नाशिकच्या भागामध्ये सांगायला हरकत नाही. पण जसे 5 स्टार हॉटेल असतात ना, त्यांचं फूड प्रसिद्ध असतं, तसं नाशिकच्या बाजूला आता आपण तर एक नावच घेऊ, कारण ती खूप छोटी लोक आहेत. एक दगडे बाबा म्हणून आहे. तर त्याच्याकडे असं आपण मटण असेल किंवा आपण म्हणतो मसाला बिसाला नेऊन द्यायचा आहे, पण तिकडे तुमचा नंबर लागत नाही शनिवारी रविवारी वगैरे. आणि सगळं ऑथेंटिक प्रॉपर एकदम सगळं. तसंच इकडे चांदोरी सायकडेकडे काही काकू आहेत. तर ही जेवणाची ठिकाणं ज्यांचं कोणी कुठे नाव पण नव्हतं, गाव पण नव्हतं, पण आज ह्या ऑनलाईनच्या याच्यामुळे ते जगाला माहीत झाले. तर नाशिकमध्ये केवळ माझं गाव आहे म्हणून मी म्हणणार नाही, नाशिकची मिसळ असेल, बुद्याची जिलबी असेल, ह्या अशा प्रत्येक आमचं सगळं ठरलेलं आहे. जसं पुण्यामध्ये असतं चितळे वगैरे, तसं आमच्या प्रत्येक गोष्टीचं जे ठरलं आहे. आणि जगातून कितीही काही बाहेर आलं तरी लोकांना तेच आवडतं. आणि नाशिकमध्ये आलेला पर्यटक अजून तरी कुणीही नाराज होऊन गेलेलं नाही. हा, पण म्हणजे यांना आपण जर लिस्ट आउट केले की तुम्ही नाशिकला आलात तर हे 1, 2, 3, 4 पदार्थ खायलाच पाहिजे, तर ते 4-5 पदार्थ काय असतील? आता खरं सांगू का, हे आपल्याला लिस्ट आउट करायची गरज आहे, ते पर्यटकच लाईन लावून आणतात. अच्छा, म्हणजे लिटरली. आणि हे मिसळचं तर इतकं, म्हणजे मिसळ जनरली काय होते की मिसळ हा एक गरिबाचा नाश्ता होता, असं ते जुन्यापासून ते. आज मिसळ ही नाशिकची हाफ डेची टूर झालेली आहे. म्हणजे नाशिककर सुद्धा असं जाऊन आणि नाश्ता 5 मिनिटात करून आलो असं मिसळ प्रकार तो संपवत नाही. आता हाफ डे टूरच झालेले आहेत. त्याच्यामध्ये मामाचा बाळा असेल, साधना मिसळ असेल, पेरूची वाडी आहे, ग्रेप एम्बसी आहे, म्हणजे द्राक्षाच्या बागेत बसून मिसळ खाणे, हे असे इतके फेमस झाले आहेत हे की काय तर आम्हालाही माहीत नसते, इतके ते प्रसिद्ध झाले. आणि हा एक तर मला वाटतं आता प्रत्येक जिल्ह्यात खासियत व्हायला लागली. वेगळ्या जिल्ह्यात वेगळी चव येते मिसळ. आणि त्याच्यात तर्री वगैरे हा एक अजून वेगळा प्रकार आहे. पण अगदी असं रुमाल घेऊनच बसून लोक मिसळ खातात. तर काहींना झणझणीत आवडते, काहींना साधी आवडते. पण नाशिकला आलेला पर्यटक कधी मिसळ खाल्ल्याशिवाय जाणार नाही, हे पक्का आहे. तो व्हेज असो नॉन व्हेज असो. बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही म्हणजे जिलबीचा प्रकार बोललात, म्हणजे जिलबीचा प्रकार कुठे बोलला? हो, बुधाची जिलबी प्रसिद्ध आहे. म्हणजे ती एक्सपोर्ट सुद्धा होती जिलबी. वास्तविक जिलबी हा गरम खाण्याचा प्रकार आहे, परंतु ती एक्सपोर्ट सुद्धा व्हायला लागली. आणि जेवणाच्या बाबतीत आम्हाला एक थोडंसं जाणवलं, त्याचा मला तुम्हाला उल्लेख करायचा होता की पंचवटी परिसरात रोज कमीत कमी 15-20 हजार तरी पर्यटक येतात. तर त्याचं असं होतं की ते बस आणायचे आणि बस आणून मग काही ज्या साध्या यात्रा कंपन्या असं स्वस्त यात्रा करत ते लगेच मागे किचनमध्ये स्वयंपाक बनवायचे आणि काही उरलेलं वेस्टेज वगैरे तिथेच फेकून द्यायचे किंवा पालेभाज्या उरलेलं टाकून. तर आम्ही त्याच्यावरती एक असा नवीन प्रकार काढला की पंचवटी परिसरात खूप जुने वाडे आहेत. अनेक वाडे, पण शेकडो वाडे आहेत म्हटलं तरी चालेल. पण त्या वाड्यांमधले लोक आता बाहेर जाऊन फ्लॅटमध्ये राहायला लागले. आम्ही त्या वाड्याच्या मालकांना पकडलं आणि त्यांना सांगितलं की वाडामध्येच तुम्ही सारवलेल्या जागेवरती आणि बसून रांगोळी वगैरे काढून जेवण द्या. आणि आम्ही त्यांना सांगितलं की महाराष्ट्रीयनच जेवण पाहिजे, व्हेजच पाहिजे. तर अशा प्रकारे त्या बायकांनी बनवलेलं जेवण हार्डली 80-90 रुपयात तुम्हाला पोटभर जेवण मिळतं. आणि प्रॉपर जे महाराष्ट्रीयन जेवण आपण म्हणतो, वरण भात भाजी पोळी 2 भाज्या अशा प्रकारचं जेवण असतं. तर हा सुद्धा आम्ही एक ट्रॅव्हल असोसिएशनच्या माध्यमातून उपक्रम राबवला. आणि त्याच्यामुळे काय झालं की तुमच्या कॉस्टपेक्षा स्वस्त जेवण तयार मिळतं, तर तिथे कोण जाईल. आणि आजकाल फोटोची फॅशन आहे,
मग ते रांगोळीचं ताट वगैरे खाली बसून जेवण करायचं सारवलेल्या जागेवर, याला एक वेगळंच क्रेज आली. क्या बात आहे. आणि त्या माध्यमातून महिला बचत गट असेल किंवा प्रॉपर तिथल्या ज्या वाड्यातल्या काही बायका होत्या, तर आज कमीत कमी 1800 बायकांना एक रोजगार मिळून गेला. नाही, खूप चांगला उपक्रम आहे. आणि हा एक अनुभव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, कारण का जी पुढची पिढी आहे जे फक्त टेबलवर बसून जेवले त्यांना हे वेगळा अनुभव खूप वेगळा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की आता मागे एक 6-8 महिने झाले डेन्मार्कचा एक ग्रुप आला होता वायनरीज मध्ये, आणि आमचं हे सगळं पेपरला आलं होतं, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की अशा प्रकारचं जेवण कुठे मिळेल. तर मी त्यांना म्हटलं की एक नंबर दिला, अशा ठिकाणी मिळेल. तर त्या बायका तर तिथे आल्याच आल्या. 80 रुपयाचं जेवण होतं, तरी प्रत्येकीने 2-2 हजार रुपये टिप दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्या बाजूला एका लेडीज तिथे पर्यटक यायला लागल्यानंतर आपली नऊवारी पातळ असतं, तर ते नाडी असं आपण म्हणतो ना दोरी बांधून केलेलं, की त्याला असं पूर्ण साडी नेसायची गरज नाही, एक नाडी बांधली की ते होतं. तर त्या साड्या त्या बायकांनी विकत घेतल्या आणि अक्षरशः मेन रोडवरती फोटो काढले, ते सेल्फी फोटो वगैरे काढ. म्हणजे बघा पर्यटनातून कसा कुठे मार्ग लागेल ते सांगू शकत. आता हे आमच्या डोक्यात नव्हतं. त्या ग्रुपला मी पूर्ण हँडल केलं, मी गाईड केलं होतं, आणि त्या सगळ्यांनी 2-2, 5-5 हजाराच्या साड्या घेऊन गेले त्याच्या डेन्मार्कमध्ये. क्या बात आहे, क्या बात. पण हे जेवणावेळी तुम्ही आता म्हणलं की जेवण खाली बसून रांगोळी काढून वगैरे हे रेग्युलर चालू असतं? रेग्युलर वर्षभर असतं. आणि त्यांच्या सगळ्याचं गंगेवर तुम्ही कोणाला विचारलं की अशा प्रकारचं जेवण हे कुठल्या वाड्यात मिळतं, तर ह्या बहुतेक वाड्यांमध्ये असं मिळतं. आणि ही सगळी मंडळी म्हणजे नावानी प्रसिद्ध आहे. शोधचे वाडा, पांडुगणे वाडा, रास्ते आखाडा, असे सगळे जे वाडे आहेत ना, ते सगळ्यांनी हे काम चालू केलं. त्याच्यातला फ्रंट जो भाग आहे तो प्रॉपर पिलर असतील म्हणजे लाकडी खांब, तर त्याला पॉलिश केलं, त्याच्या डिझाईनला पॉलिश केलं, खाली सगळा सापाट भाग करून सारवलं. आणि जे वाडे आपण असं म्हणतो की मोडकळी झाले होते किंवा पडले होते किंवा साईडला राहिले होते, ते वाडे, मग त्या वाड्यांमध्ये गेल्यानंतर असा एक चौक असतो, तिथे वीर आड असतो छोटासा, हे सगळं लोकांना माहितीच नाही काय. तर ते खूप एन्जॉय करतात लोक, अगदी स्वतः आड आणि पाणी काढण्यापासून फोटो बिटो काढतात आणि एक वेगळी मजा येते. मेन म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण त्या माध्यमातलं अर्थकारण खूप बळकटी आली. नक्कीच नक्कीच. आणि परत शेवटी माणूस जुन्याकडे जातो हे सिद्ध झालं. नाही, आणि ते आवडतंच लोकांना, आवडतं. आणि कसं म्हणतात ना, हल्ली एक नवीन ट्रेंड आहे गोईंग बॅक टू रूट्स, असा ट्रेंड आहे. त्यातलं हे खूप महत्वाचा घटक आहे की जेवण कसं, किंवा तुम्ही म्हणतात ते जुने वाडे बघणं, हे त्यातलं खूप महत्वाचं. आणि काय होतं की अशा गोष्टींमधनं जेव्हा माणूस समाधानी होऊन जातो ना, तर त्याचे रिटर्न जातं. बघा माझा काही कुठे वाडा नाही किंवा माझी कुठे जेवणाची सोय नाही, पण माझ्या डोक्यात ती कल्पना आली, आम्ही ती मांडली, त्या लोकांनी तिला पाठबळ दिलं, आणि आज त्या माध्यमातून 1800 लोकांना, म्हणजे एखादी मोठी कंपनी 1800 लोकांना रोजगार देऊ शकणार नाही, पण आपल्या छोट्याशा कल्पनेत लोकांनी उचलून धरल्यामुळे तो फायदा झाला. नक्कीच 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 नक्कीच. खूप भारी. तसंच आपण सप्तशृंगीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे 12 ज्योतिर्लिंगांमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान, आणि जिथे कुंभमेळा भरतो, म्हणजे नाशिकचा कुंभमेळा 2 याच्यात भरतो, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वर जिथे प्रत्यक्ष कुशावर्त आहे, सगळे विधी तिथे होतात, आणि त्याच्यावरती ब्रह्मगिरी आहे जिथे प्रत्यक्ष गंगेचा उगम झाला. गौतम ऋषींनी तो गंगा प्रगट केली तिथे, तर गंगेचा उगम तिथं होतो. तर त्र्यंबकेश्वर जे 5 ज्योतिर्लिंगांमधलं एक, म्हणजे महाराष्ट्रातल्या 5 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग तर आहेच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जगात कुठे जे विधी होत नाही ते सगळे त्र्यंबकेश्वरच्या किनाऱ्यावरती, म्हणजे नदी किनारी होतात. म्हणजे कालसर्प असेल किंवा ते शांती वगैरे असे जे प्रकार आहेत, ते त्रिपिंडी वगैरे जे म्हणतात, ते हे सगळे विधी हे फक्त आणि फक्त जगाच्या पाठीवर त्र्यंबकेश्वरलाच होतात. आणि तुम्ही जर पाहिलं तर सकाळपासून शेकडो लोक ती पूजा अर्चा करत राहतात, आणि त्याचं खूप मोठं महत्त्व आहे. बाकी त्र्यंबकेश्वर स्वयंभू शिवजीचं स्थान आहे. त्र्यंबकेश्वर महत्त्व, ते मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. आणि मुळात त्र्यंबकेश्वर हा परिसर इगतपुरीसारखा, म्हणजे इगतपुरी तालुक्यातच ते येतं. आता त्यालाही वेगळ्या तालुक्याची हे मिळाली आहे, काय होतं परवानगी, परंतु त्र्यंबकेश्वरला पण शेकडो धबधबे असतात. म्हणजे त्र्यंबकेश्वर एक, तुम्ही एकाच गावामध्ये तुम्ही हिल स्टेशनही बनवू शकतात, पर्यटन स्थळही बनवू शकतात, त्याच्यानंतर तीर्थक्षेत्रही बनवू शकतात, आणि तिथली ती भात शेती वगैरे जर बघितली तुम्ही, असा थोडासा केरळचा फील तिकडे तुम्हाला येतो. आणि त्र्यंबकचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, तिथे एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे, म्हणजे वरनं पडणारं पाणी खाली येतच नाही, ते परत असं उलटं मागे जातं. तर तो रिव्हर्स वॉटरफॉल 2 ते 2.5 महिने बघायला खूप लोक लांबून येतात. आणि मग त्याच्यातनं फक्त एवढंच की ते ढगांमध्ये गेला तर दिसत नाही, पण तो रिव्हर्स वॉटरफॉल, म्हणजे मी तर मध्यंतरी शास्त्राला विनंती पण केली होती
की वरती तुम्ही शेततळं तसं करतात तसे वरती 3-4 शेततळं करा आणि रिव्हर्स वॉटरफॉल हे वर्ष चालू ठेवा, कारण पावसाळ्यात चालू ठेवण्यापेक्षा आणि ते सगळं नॅचरल होणार. जसं आपण घरात पण छोटे धबधबे करतो तसं ते करता येईल की कंटिन्यू पाणी उडत ठेवायचं, तर लोकांना तेवढं एक अट्रॅक्शन होईल. आणि उलटं मी तर म्हणेल की जेव्हा उन्हाळा किंवा इतर सीझन आहेत पावसाळ्यात तर तो त्या वेदर क्लिअर असतं, त्याच्यामुळे तो धबधबा तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर अशा काही स्वस्त छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतात. अजून एक आता विषय निघाला म्हणून आपण वणीला जोडून घेऊ शकतो. वणीला जाताना एक ओझरखेड नावाचं मोठं धरण आहे आणि त्या धरणामध्ये असा एक जवळपास 10-12 एकरचा टापू आहे. तर आम्ही शास्त्राला तिथे हे पण सुचवलं आहे की याच्यात तुम्ही जलदुर्गाची प्रतिकृती तयार करा. तर तिथे जे आमदार आहे आणि आता मंत्री आहेत नरहरी झिरवाळ, त्यांनी तो प्रकल्प लावून धरलेला आहे. तर मग तिथे शिवाजी महाराजांच्या आठवणीच्या संदर्भात म्युझियम बनवणे आणि तो सिंधुदुर्गाची किल्ल्याची प्रतिकृती आम्ही तयार करायचं सुचवलं आहे. तर तो सुद्धा म्हणजे वणीला लागूनच आणि वणी सापुतारा रोडवरतीच ते ठिकाण असल्यामुळे हा एक वेगळा आम्ही जे काय बाहेर बघून येतो ते आम्ही शास्त्राला सुचवत असतो. प्रश्न आणि व्हायलाच पाहिजे म्हणजे त्या धरणाच्या तलावात तलाव पाण्यात त्याला बोटीने तुम्ही म्हणजे बोटीनेच जावं लागेल. तसे जलदुर्ग म्हणतो आपण, तसं जलदुर्गाची प्रतिकृती बनवायला जागा आहे. आणि तो टापू सिक्युरिटीच्या दृष्टीने म्हणा किंवा अशा ठिकाणी येतो की ते जागा पडलेली ती लिटरली. त्याच्यामुळे त्याचं एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियममध्ये पण त्याची कोट जे आहे म्हणजे भिंती त्या आपण जलदुर्गासारख्या बांधू शकतो. तर असा तो एक प्रकल्प जे जवळपास तो लास्ट स्टेजलाच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. नाशिक बद्दल तुम्ही एवढी काय नवीन माहिती पण दिली, खूपच फारच भारी. मला वाटतं या सगळ्यात एकच गोष्ट राहते ती नाशिकमध्ये असणार, ते म्हणजे कुठलीही वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे का नाशिकमध्ये? वाईल्ड लाईफ सेंच्युरी तर आहेच सर, पण नांदूर बदमेश्वर जे पक्षी अभयारण्य आहे वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणजे एक ममदापूरला आहे येवल्यामध्ये, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण त्यापेक्षा प्रसिद्ध असलेलं आणि रामसार योजना जी म्हणतात त्याच्यामध्ये नोंदलेलं महाराष्ट्रातलं एकमेव जागा म्हणजे आहे नांदूर बदमेश्वर पक्षी अभयारण्य. त्याला महाराष्ट्राचं भरतपूर पण म्हणतात. 250 प्रकारचे स्पायसेस म्हणजे 246 प्रकारचे पक्षी तुम्हाला तिथे बघायला मिळतात आणि गॅरंटेड मिळतात. असं ते नाशिकपासून हार्डली 42-43 किलोमीटरवरती आहे. तर नांदूर बदमेश्वर धरण त्या धरणाचं पाणी म्हणजे ती पाणथळ जागा आहे. म्हणजे डीप असं खोल धरण असल्यामुळे पक्षी त्याच्या पायावरती उभे राहून ते मासे किंवा काय असेल त्यांचं अन्न पकडू शकतात. पण त्याच्यामुळे त्या पाणथळ जागेमुळे ती नांदूर बदमेश्वर प्रसिद्ध झालं. म्हणजे तिथे फ्लेमिंगो पण येतात, नंतरचे परदेशी पाहुणे सुद्धा तिथे येतात आणि तिथला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा नांदूर बदमेश्वर हा एकदम प्रसिद्ध आहे. आणि 250 प्रकारचे पक्षी, 46 प्रकारचे फुलपाखरं आणि काहीतरी जवळपास 300-400 प्रकारचे फुलझाडं म्हणजे वेगवेगळे रानझाडं हे सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतं. आणि ह्या नांदूर बदमेश्वर पक्षी अभयारण्याचं एक वैशिष्ट्य मी सांगेल की तिथे असे जे आता पाणथळ जागा असल्यामुळे छोटे छोटे उंचवटे आलेले, तर शासनाने तिथे कॅमेरे बसवलेले आहेत. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पक्ष्यांना डिस्टर्ब न करता असं प्रॉपर रूममध्ये बसून आपण पक्षी कोणता कुठे सगळं बघू शकतो आणि तोच पक्षी तुम्ही दुर्बिणीने बघू शकता. म्हणजे असं नाही की टीव्ही लावलाय बघताय लोक, तर ते पक्षी तुम्ही डायरेक्ट दुर्बिणीने बघू शकतात आणि असं रूममध्ये बघूनही तुम्ही ते पक्षी बघू शकता. असे अनेक छुपे कॅमेरे ठेवल्यामुळे ते प्रॉपर गवता बिवताच्या खाली ते लोकांना पक्षी खूप जवळून बघायला मिळतात, जे आपल्या डोळ्यांनी शक्य नाही किंवा दुर्बिणीनेच बघावं लागेल. तो पक्षी अगदी एवढ्या मोठ्या आकाराचा करून झूम करून तुम्ही पाहू शकता. ही खूप मोठी नक्कीच. आणि त्याच्यावर मी दुसरं एक सांगत होतो की हजारो काळवीट असलेलं ब्लॅकबक ज्याला म्हणतात ते ममदापूरला आहे. पण दुर्दैवाने तेही ठिकाण असं आहे की तिथे गेलेल्या माणसाला इतके काळवीट आहेत हे माहितीच नसतं. तर तेवढ्या बाबतीत एक थोडंसं मागे राहिलं, कारण तुम्ही कोणाला विचारा फारशा म्हणजे नाशिकमधल्याच पर्यटकांना माहित नाही की ममदापूरला एवढी काळवीट आहे. तर आता शासनाने तिथेही लक्ष घातलंय आणि मी असं ऐकलं की वन विभागाने तिथे खूप छान सोयी केलेल्या आहे आणि आता डेली एक बस ममदापूरला जाणार आहे आणि डेली एक बस छोटी टेम्पो ट्रॅव्हलर सारखी नांदूर बदमेश्वरला जाणार आहे. म्हणजे त्याच्याशिवाय हे ठिकाण नाशिक शहरामधनं म्हणजे प्रॉपर वन विभागाच्या ऑफिसपासून त्यांनी तसं टेंडर्स काढलं आहे. व्हेरी नाईस. कारण हे मी पण फार ऐकलं होतं नांदूर, म्हणून मला मुद्दाम तो विचारत होता. खूप सुंदर आहे. मी ऐकलं होतं पण असं खूप डिटेल तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं डिटेल मला माहित पण नव्हतं. खूप पण ते समहाऊ ते थोडंसं काय म्हणतो ना की ऑफ रोडला म्हणजे जे नाशिकमध्ये कसं होतं की वणी प्रसिद्ध झालं कारण तो रस्ता गुजरातकडे जातो किंवा चांदोड प्रसिद्ध झाला असेल किंवा इगतपुरी प्रसिद्ध झाले, हे मेन हायवेवरची गावं येतात. तर हा थोडासा निफाडकडे जाणारा भाग आहे आणि निफाड हा म्हणजे आपण असं म्हणू शकतो महाराष्ट्रातला सगळ्यात सुखसंपन्न तालुका शेतीच्या बाबतीत, त्यांची बरोबरी कोणीच करू शकत. त्याच्यामुळे मग तो विषय थोडासा
पक्षी अभयारण्य हा विषय थोडासा बाजूला राहिला. पण तिथे तुम्हाला लाटगे पण दिसतात, कोल्हे पण दिसतात. जर तुम्ही अर्ली मॉर्निंग जर गेलात तर तुम्हाला नांदूर-मधमेश्वरचे म्हणजे मी तुम्हाला पाहिजे तर आपलं हे पॉडकास्ट झाल्यानंतर मी काही फोटोज पाठवतो. तुम्हाला लिटरली विश्वास बसणार नाही. म्हणजे तुम्हाला विचाराल की हे नक्की तिथले आहे का. असे इतके सुंदर सुंदर फोटोग्राफ्स आणि इतक्या व्हरायटीचे पक्षी तिथे आहेत. नाही तुम्ही म्हटलं ना महाराष्ट्रातलं भरतपूर आहे. हो यस. म्हटल्यावर काय रामसर योजनेमध्ये त्याचा आता समावेश पण झालाय. म्हणजे तिथल्या सोयी सवलती आणि ते आता जास्त रिझर्व्ह केलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जर काही लोकांना थोडंसं वेगळं काय करायचं असतं तर त्या लोकांसाठी नाशिकवरनं तुम्ही जेव्हा पुण्याकडे जाता तर सिन्नर नावाचं एक मोठं गाव आहे. तर सिन्नर गावाच्या आधीच कमीत कमी 10,000 प्रकारचे वेगवेगळे जीवाश्म आपण ज्याला म्हणतो ते जे पांडे नावाचे गृहस्थ आहे के सी पांडे, तर त्यांनी ते गारगोटी नावाचं संग्रहालय बनवलं आहे. म्हणजे तुम्हाला इतक्या सुंदर प्रकारचे ते जीवाश्म म्हणजे खडे आपण ज्याला म्हणतो ते बघायला मिळतील. तर तोही प्रकार अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे गारगोटी संग्रहालय सुद्धा एक अर्धा दिवस घेणारा पार्ट आहे. आणि मग तसं बोलता बोलता मी सांगितलं की नाणे संशोधन केंद्र असेल, आता नाशिकमध्ये दुबईच्या धर्तीवर मिरॅकल गार्डन झालेलं आहे. अशा गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सांगेल की नाशिककर नवीन नवीन काही काही गोष्टी स्वीकृत करत राहतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार यावं लागतं की आता गंगापूर धरणावरती बोट क्लब तयार केलेला आहे. हो, ह्या अशा गोष्टी आणि अजून नवीन नवीन गोष्टी बऱ्याचशा येत आहेत. तुम्ही जर ऐकलं असं रामकालपथ तयार होतो आहे सिंहस्थाच्या धर्तीवरती किंवा एक जे काही भारतातले जे वैशिष्ट्य आहेत तर त्या दृष्टीने एक आणखी एक वेगळं सिटी तयार होत आहे ज्याला आपण काय म्हणता येईल की मिनिएचर टाईप. पण त्याच्यात तुम्हाला सगळे 4 धाम पण दिसतील, 12 ज्योतिर्लिंग दिसतील. अशा प्रकारचं एक शहराच्या बाहेर 50 एकरमध्ये एक वेगळं शास्त्राचा प्रयोग चालू आहे. अशा खूप खूप गोष्टी येत आहे की जेणेकरून नाशिक तुम्हाला म्हणजे पर्यटन दृष्ट्या खूप समृद्ध होते म्हणायला काहीच हरकत नाही. आणि हे सगळं का करायचं आहे किंवा का चालू आहे तर हे सगळ्यामध्ये मी सांगेल की नाशिकचं लोकेशन म्हणजे मी एक तर आता पर्यटन व्यावसायिक असल्यामुळे मी अभ्यास केला की कुठेही गेलं तर तुम्हाला भारतीय लोक फिरताना दिसतील आणि ह्या भारतीय लोकांमध्ये तुम्हाला दिसतील मुंबईची लोक, पुण्याची लोक आणि गुजराती लोक, त्यातले त्यात सुरतची लोक, कारण तिथे हिरे बाजार मोठा आहे. तर हे 3 जे शहर मी तुम्हाला सांगितले हे नाशिकपासून हाकेच्या अंतरावरती आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे 200 किलोमीटरच्या. आता पर्यटकासाठी 200 किलोमीटर हा काही फार मोठा विषय नाही. त्याच्यामुळे काय म्हणतो रे की आम्ही काही बनवलं म्हणजे कधी कधी काय असतं की तुमच्याकडे सोनं जरी असलं तर त्याच्यासाठी ते विकण्यासाठी मार्केट पाहिजे. आम्हाला तसं काहीच नाही. आम्ही काही करू द्या, मार्केट आमच्या 200 किलोमीटरच्या आत आहे आणि सर्वोच्च पैसा असलेले लोक जे आपण म्हणतो पर्यटनावर खर्च करणारा लोक जो मॉब आपण म्हणतो क्राऊड, हा आमच्या नाशिक पासून 200 किलोमीटरच्या आत मुंबई आहे, पुणे आहे, इकडे सुरत आहे आणि याच्या मधोमध नाशिक बसलेले बेचक्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी बघायला चांगला सीझन कोणता? म्हणजे आता जून, जुलै, ऑगस्ट पावसाळा आहे तर खूप पाऊस असतो का आत्ता तरी चालतं? काय सीझन कसा असतो? सर ह्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल की नाशिक हे ते खूप भाग्यवान गाव आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक सीझनमध्ये तुम्हाला काहीतरी व्हरायटी मिळेल. पाऊस तर भरपूर असतो पण पाऊस भरपूर कुठे असतो? इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा ह्या भागामध्ये. तर त्याचं सृष्टी सौंदर्य वेगळंच असतं. थंडी आमच्याकडे जर मी तुम्हाला सांगितलं की एक असं वरद असतंय नाशिककरांना की एवढे डॅम असल्यामुळे आणि एक आमची लोकेशन जी आहे ती उंचीवरती असल्यामुळे मॅक्झिमम 27-28च्या वर कधी टेम्परेचर जात नाही. म्हणजे आजही तुम्हाला असे घराघरात AC बसवलेले दिसणार नाही नाशिकमध्ये. आमची हाईट म्हणजे जास्तीत जास्त फॅन लावला. आज मी फॅन लावून झोपलो म्हणजे खूप असं काहीतरी वेगळं सांगितल्यासारखं होतं ते. तर तो एक प्रकार आहे. आणि हवामान हा नाशिककरांना लाभलेला खूप. मी तुम्हाला मगाही सांगितलं की सॅनिटोरियम्स का झाले तर इंग्रजांना एक सवय होती का ते उन्हाळा इकडे लागायला लागला की ते थंड हवेच्या ठिकाणी जायचे. तर ते सॅनिटोरियम्स आहे त्याच्यामुळे हवामान हा नाशिकचा फार मोठा प्लस पॉईंट आहे. आणि आता ते इंग्रज होते, त्यांच्याकडे पैसा होता किंवा सत्ता होती म्हणून त्यांनी केलं. आज तुम्हाला तोच विषय मुंबई पुण्यातल्या शहराकडे दिसला की मुंबई पुण्यातल्या शहरातल्या खूप बऱ्याचशा भांडवलदार किंवा पैसे असलेल्या लोकांनी नाशिकमध्ये सेकंड होम घेतलेला आहे. आणि नाशिक आणि नाशिकच्या परिसरात इगतपुरीमध्ये असेल तुम्हाला खूप बंगले असे गोंडस आपण म्हणतो ना की छान छान बंगले मुंबईकरांनी बांधले किंवा नाशिकमध्ये बहुतेकांचे फ्लॅट्स आहेत. वर्षभर याला हा विकेंड तुम्ही वर्षभर केव्हा येऊ शकता. आणि आता बाय रोड इतकं इझी झालेलं आहे की नाशिक हे वर्षभर फुल असतं. आणि म्हणजे थोडं काय होतं की नाशिक हा असा पार्ट आहे की जो जे वांछील तो ते लाभो. तुम्हाला खाण्यात इंटरेस्ट असला तर तसं आहे, तुम्हाला ट्रेकिंगमध्ये इंटरेस्ट असला तर ते अवेलेबल आहे, तुम्हाला मंदिरात इंटरेस्ट असला तर ते आहे. आणि एक पार्ट आपला थोडासा राहून गेला त्याच्याकडे येऊ की वाईन. म्हणजे तुम्हाला सुरुवात जी आपली झाली होती रुद्राक्षापासून आता द्राक्षावरती येऊया आपण. तर नाशिकचा निफाड तालुका जो मी तुम्हाला सांगितला संपन्न तालुका आहे.
तर त्या द्राक्षांना जास्त मार्केट झालं तर काय करायचं, तर आमच्याकडे आता वाईन पण बनवायला सुरुवात केली आहे आणि अप्रतिम सुंदर 157 म्हणजे खूप लोकांना सुला वाईन माहिती असते, परंतु आमच्याकडे 157 छोट्या मोठ्या वायनरीज आहेत आणि आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा वायनरीजमध्ये राहण्याच्या सोयी किंवा वाईन टूर ह्या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. आणि तुम्हाला अशा छोट्या छोट्या वायनरीजमध्ये मी परत ते सांगेल की जे फूड मिळतं तिथल्या लोकल महिलांनी बनवलं ते अप्रतिम असतं. तर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया हे सुद्धा नाशिकचं नाव आता झालेलं आहे. आणि खूप म्हणजे प्रत्येक याचा आम्हाला फायदा कसा झाला ते सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये खूपसे प्रोजेक्ट चालू असतात, ते प्रोजेक्ट सेटल करण्यासाठी फॉरेनर्स येतात. तर आपल्याकडे सुट्ट्या खूप असतात, त्याच्यात शनिवार रविवारी हक्काची सुट्टी असते. हे सगळे फॉरेनर पूर्वी काय करायचे की धारावी वगैरे जाऊन झोपडपट्टीत फोटो काढायचे, ते आता आमच्याकडे यायला लागले आणि चांगले खूप ऐश करायला लागले. त्यांना एक सवय असते, त्यांना वाईन चीज हेच त्यांचं मुख्य अन्न आणि रिलॅक्स. तर बऱ्याचशा वायनरीज अशा डॅमला लागून असल्यामुळे तुम्ही तिथलं जर वातावरण पाहिलं तर तुम्हाला मध्ये घुसल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की मी भारतात आहे, इतकं वेगळं तुम्हाला हे बघायला मिळतं. नाही म्हणजे म्हटलं रुद्राक्ष ते द्राक्ष परफेक्ट उपमा आहे. आणि नाशिककर पहिल्यापासून असेच आहेत की नवीन पटकन स्वीकारायचं, त्याचं खूप जास्त बाऊ करत बसायचं नाही. आणि शासनाच्याही खूप चांगल्या चांगल्या योजना आल्या, त्याच्यामुळे नाशिककरांनी तो बदल पटकन ॲक्सेप्ट केला. आणि वाईन असंही कुठेही त्याचं तुम्ही जर टेस्टिंग केलं किंवा काय पण बघितलं तर ती शरीराला तशी कमी प्रमाणात घेतली तर आरोग्यदायीच आहे. फॉरेनर्स किंवा तुम्ही युरोपमध्ये वगैरे बघाल नापा व्हॅली वगैरे वगैरे, तर तसंच कल्चर हळूहळू नाशिकच्या काही भागामध्ये येतं आहे. आणि सोला फेस्ट आपण तो म्हणजे जगामध्ये होते असा सोला फेस्ट तो नाशिकमध्ये व्हायला लागला. तुम्ही सोलाची जर पब्लिक बघितली तर तुम्हाला त्याच्या शक्यतो नाशिककर दिसणार नाही. आता याच्यात काय आहे की फॉरेनर्स खूप येतात आणि मुंबईचे लोक येतात, बँगलोरवरनं खूप लोक येतात, पुण्यावरनं लोक येतात, भारतातल्या सगळ्या मोठ्या शहरांमधनं लोक येतात. आणि ते जर क्राऊड बघितलं आणि त्याचे ते ज्या कॉन्सर्ट्स असतात ते करणारे खूप जगप्रसिद्ध गायक वगैरे ते आणतात, तर त्याच्याने नाशिकच्या अर्थकारणाला खूप वेगळीच बळकटी मिळाली असं मी म्हणायला काही हरकत नाही. कारण सोला फेस्ट हे म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो की कोणाची साध्यात साधी लॉजमधली रूम सुद्धा शिल्लक नसते, अगदी धर्मशाळा सुद्धा फुल असतात. म्हणजे त्या 3-4 दिवसामध्ये म्हणजे आधीपासूनच त्याची सगळी लाईन लागलेली असते. मधल्या काळात थोडंसं करोनामुळे ब्रेक गेला, पण आता ह्या वर्षी सोला फेस्ट मोठ्या प्रमाणावर झाला. आणि आता तर शासन पण काय म्हणतो आपण त्याला वाईन फेस्टिवल थोडंसं लाजत करायला लागलं आहे. त्याला थोडंसं त्यांनी द्राक्ष फेस्टिवल नाव दिलं आहे. पण काही असो, काही गोष्टींचे बदल जे आहेत ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. त्याच्याने काय फार मोठं संस्कृतीला हे झालं असं काही फरक पडत नाही. भानुजी, आत्ता नुकताच प्रयागराजला मोठा कुंभमेळा झाला. मला वाटतं नाशिकमध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये तो होणार आहे. 2027च्या एंडला, 2027ला. तर त्याच्याबद्दल सांगा, मी लोकांना किती ॲडव्हान्स प्लॅनिंग करायला लागेल तिथे यायला आणि तिथे काय त्यांना बघायला मिळेल त्याबद्दल थोडंसं. बघा, कुंभमेळा ही नाशिकची ओळख आहे. सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो सिंहस्थ म्हणजे तो नाशिकमध्येच होतो. आणि ह्या वेळेचा तर जो कुंभमेळा आहे हा खूप वैशिष्ट्यपूर्ण म्हणेल मी. तो कसा आहे की त्रिखंडी आहे, लक्षात. आणि आमचं तुम्ही प्रयागराजमुळे विषय काढला असेल, पण प्रयागराजपेक्षाही नाशिकचा कुंभमेळा हा खूप वेगळा असणार आहे. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला की आमच्या कुंभमेळ्याचा कालावधीच 22 महिन्याचा आहे. 22 महिन्याचा सुरू होऊन 22 महिने तो चालणार आहे. त्याच्यामुळे जसं प्रयागराजला ॲट ए टाइम लोक आले तसे आमच्याकडे येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या 22 महिन्यामध्ये 3 शाही स्नानाच्या तारखा सोडल्या. 3 मी अशासाठी म्हणतो की थोडंसं मी परत एक क्लिअर करतो की कुंभमेळा हा विषय नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा 2 ठिकाणी होतो. शैव वैष्णवाचा मेळा त्याला म्हटला जातो आणि जगभरातनं लोक तिथे येणार आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की नाशिकच्या तारखा वेगळ्या आहेत, त्र्यंबकेश्वरच्या तारखा वेगळ्या आहेत. तर त्या 3 शाही स्नानाच्या तारखा असतात. पण पर्व काळातल्या अजून काही तारखा आहेत. तर त्या नाशिकला 43 आहेत मला असं वाटतं, आणि नाशिकला 46 आहेत आणि त्र्यंबकेश्वरला 53 आहेत. म्हणजे ह्या सुद्धा मुख्य तारखा जवळपास 100 तारखा झाल्या. आणि त्या 6 तारखा 106 तारखा ज्या 22 महिन्यामधले 106 दिवस तुम्हाला हमखास गर्दी असणारच आहे. पण पर्व काळ हा 22 महिन्यांचा असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रयागराज आणि नाशिकच्या जे काही सिच्युएशन याच्यात खूप फरक आहे. नाशिकला जागा कमी आहे कुंभमेळ्याचा हे करण्यासाठी, पण भगवंतांनी ती तशी सोय केली असेल किंवा काय. 22 महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे नाशिकचा कुंभमेळा हा खूप वेगळा होईल. आणि ते असं म्हणतात की तिथे 66 कोटी लोक आले होते. तर आम्हाला एवढं काही अट्रॅक्शन नाही. नाशिक कधी 8 ते 10 कोटीच्या वरती लोक, म्हणजे आम्हाला माहिती की आमच्या कपॅसिटीज काय आहे. तुम्हाला म्हणजे मी नेहमी सांगेल की मी पर्यटन क्षेत्रात काम करत असल्यामुळे नाशिक आणि भूतान याच्यात तुम्हाला काय साम्य दिसेल. भूतानचे लोक कसे आहेत की जे आहेत त्याच्यात सुखी, तसे नाशिककर पण आहे.
म्हणजे कोटीच्या कोटी आकडे आणायचे, त्याच्यानंतर त्यांची गैरसोय करायची, परत काहीतरी चेकराचेकरी झाली किंवा वाईट मेसेज जायला नको. त्याच्यामुळे आम्हाला ते भगवंतानी ज्या 22 महिन्यांचा जो कालावधी दिलेला आहे याच्यामध्ये नाशिककर हा कुंभमेळा खूप सुखरूपप्रमाणे तो पार पाडतील याची मला खात्री आहे. आणि आपलं काही कुठल्या पक्षाशी देणं घेणं नाही, पण आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिक हे दत्तक घेतले आहे, तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यामुळे त्यांचा दर आठवड्याला सध्या चक्कर चालू आहे, युद्ध पातळीवर बैठका चालू आहेत. आत्तापर्यंत 5 ते 7 हजार कोटीच्या टेंडर्स आपण जे म्हणतो वेगळे ते झालेले आहेत. आणि आम्हाला एक नाशिककर म्हणून त्याचं एक खूप छान समाधान असं आहे, याच्यातली फार मोठी रक्कम ही गोदावरीच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही कामासाठी तुम्हाला असं काटकोनात फिरण्याची गरज आहे. आमच्याकडे रिंग रोड तयार होत आहेत, खूप मोठे रिंग रोड असे तयार होत आहेत की तुम्ही शहरात न जाताही तुम्ही शहर कोणत्याही बाजूने कुठे आले तर बायपास करू शकता. कारण नाशिक हे असं एक वेगळं शहर आहे, 7 महामार्ग त्याला जोडलेले आहेत आणि ते सगळे महामार्ग नाशिक क्रॉस करून जातात. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते आता कुठल्याही प्रकारे नाशिक शहरात क्रॉस न करता बाहेरच्या बाहेर फिरायला मिळणार आहे. काही नवीन घाट तयार होत आहेत कारण एवढी मोठी कपॅसिटी. कारण मी बघितलं की करोनानंतर लोक देवदेव जास्त करायला लागलेले आहेत. म्हणजे माझ्या तर बघण्यात असं आलं की येणार आहे आपण जे म्हणतो नॉन रेसिडेन्शियल इंडियन ते खूप मोठ्या प्रमाणात असं 4 धाम कुंभमेळे वगैरे करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला ती तयारी करावी लागणार आहे. आणि नाशिककरांचं म्हणजे नाशिकच्या जो कुंभमेळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात जे जाणवलं, आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर पण लक्ष देतो. कारण शेवटी याच्यातनं पैसा आला पाहिजे. कारण पैसा आल्याशिवाय एवढं मोठं काम होणं शक्य नाही. आणि आदरणीय मुख्यमंत्री दर आठवड्याला मिटिंग घेत आहेत, आमच्यासारख्यांना बोलवत आहेत. मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की काल मुरलीधर मोहोळ जे आपले नागरी उड्डयन मंत्री ते नाशिकमध्ये लकीले आले होते आणि त्यांनी आमची बैठक घेतली की तुमच्या काय सूचना आहेत त्या सांगा विमानाच्या दृष्टीने. तर आम्ही बेसिक सूचनांपासून सगळं त्यांना केलं. म्हणजे अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा कुंभमेळा आत्तापर्यंतच्या इतिहासातला होईल असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि तसे म्हणजे आपण म्हणतो ना की हे दिसत आहेत सिम्पटम्स म्हणतो तसं. नक्की नक्की. त्याची तारखा काय असणार, म्हणजे कधी सुरू होऊन कधी संपणार आहे कुंभमेळा? तारखांच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं असतं की कुंभमेळ्याच्या शाही शाळेच्या ज्या तारखा असतात ना त्या वेगळ्या असतात. पण त्याच्या आधी ध्वजारोहण होतं. लक्षात की ध्वजारोहण झालं म्हणजे कुंभमेळा सुरू झाला. पण त्या दिवशी स्नान नसतं आणि म्हणजे 2027च्या एंडला ध्वजारोहण होईल. तर त्याचं ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026ला होणार आहे. हा जो कुंभमेळा आहे तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असं 2 वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्यामुळे ज्या नाशिकला जेव्हा ते ध्वजारोहण होईल तर त्र्यंबकेश्वरचंही ध्वजारोहणची तारीख वेगळी आहे. त्याच्यानंतर पहिलं नाशिकचं जे अमृत पर्व स्नान म्हणतो आपण त्याला ते 2 ऑगस्ट 2027 रोजी होईल. आणि तेच त्र्यंबकेश्वरचं हे 2 ऑगस्ट 2027लाच होईल. अशा 3 तारखा आहेत. दुसरं शाही स्नान आहे ते 31 ऑगस्ट 2027ला होईल आणि तिसरं शाही स्नान जे आहे ते 11 सप्टेंबर 2027ला येईल. पण 31 ऑक्टोबर 2026ला सुरू झालेला जो कुंभमेळा आहे तो 24 जुलै 2028ला एंड होणार आहे. म्हणजे असा जो प्रदीर्घ कालावधी आहे तो 22 महिन्यांचा कालावधी आहे. आणि मी एक खूप म्हणजे काय म्हणता येईल की जी फॅक्ट आहे ती स्वीकारायसाठी मी लोकांना सांगतो की खरं सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे काय की सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. पण मी लोकांना सांगतो की नाशिककरांसाठी असो किंवा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी असो ही नाशिककरांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना धनराशीत प्रवेश करण्याची संधी आहे. कारण कुंभमेळ्यामध्ये जे एवढे कोटी कोटी लोक येणार आहेत तर त्या मार्गाने खूप मोठ्या प्रमाणावर पैसा पण येणार आहे. आता आपण ठरवायचं की आपण कोणत्या याच्यातला पार्ट उचलायचा. कारण कुंभमेळा सुद्धा ग्लोबल होत चाललेला आहे. आम्ही 12 वर्षापूर्वी केलेला कुंभमेळा आणि ह्या वर्षीच्या कुंभमेळ्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे. खूपशा गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की कोणी बोटवाल्यांनी इतके कोटी रुपये कमवले, तिकडे चहावाल्यांनी इतके कोटी रुपये कमवले. तर नाशिककरांना ह्या सगळ्या गोष्टींचं ते म्हणजे एक वेगळं वातावरण तयार होतं आणि त्या पद्धतीने आलेल्या पुढच्या ज्यात आम्हाला जो कालावधी मिळाला आहे त्यातलं प्रत्येक व्यावसायिक हा त्याच्या पद्धतीने अजून काय नवीन करता येईल, अजून काय वेगळं करता येईल अशा पद्धतीने तयारी लागलेला आहे. आणि सगळे म्हणजे नाशिककर कधी कोणतंही काम असो सगळे रस्त्यावर उतरतात. तर त्याप्रमाणे कुंभमेळा सुद्धा जोरदार होईल याची मला खात्री आहे. ग्रेट. परफेक्ट. तुम्ही एवढं काय सांगितलंय बघायला. तर एखाद्याला जर एक विकेंड आहे, शनिवारी निघून रविवारी परत यायचं आहे, मुंबईचं आहे, पुण्याचं आहे, अजून कुठल्या जिल्ह्यातनं त्याला यायचं असेल तर त्यांनी या 2 दिवसात काय बघावं आणि कसं बघावं, तुम्ही काय सजेस्ट कराल? याच्यात खरं सांगायचं झालं तर तुम्ही 2 दिवस हे खूप कमी पकडताय. पण नाशिक हे असं गाव आहे की तिथे तुम्हाला 2 दिवसापासून तर 7 दिवसापर्यंत वेगवेगळे सर्किट्स मी सांगू शकतो. पण 2 दिवसाचा जर विषय घेतला तर तुम्हाला 1 दिवस हा फक्त पंचवटी आणि परिसरासाठी जाणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, रामकुंड असेल, काळाराम असेल, सीतागुंफा असेल, तपोवन आहे. आणि ह्याच्यामध्ये सांगायला हरकत नाही
ते रामाची सगळ्यात मोठी मूर्ती आता तपोवनात झाली, म्हणजे अशा नवीन गोष्टी होत आहेत. आपलं जे जगप्रसिद्ध स्वामीनारायण टेम्पल आता झालेलं आहे, ह्या गोष्टी वाढत आहेत. त्याच्यामुळे एक दिवस हा तुम्हाला पूर्ण नाशिक शहरासाठी लागणार आहे. आणि मग अजून एक दिवस जो आपण म्हणतो की ते पेरीफेरीमध्ये जे काही बाकीचे ठिकाणं आहेत, मग त्याच्यामध्ये सोमेश्वर मंदिर असेल, सोला वायनरी असेल, नाणे संशोधन केंद्र आहे, कालिका माता मंदिर आहे, किंवा जो सॅनिटोरियमचा जो परिसर आहे देवळाली कॅम्पचा तो आहे, भगूरला परत एक देवीचं मंदिर आहे. मग कोणाला चांदवडला जायचं असेल, कोणाला नांदूर बदमेश्वरला जायचं असेल, तर तसा तुम्ही जो कालावधी देताय तो 2 दिवसात होऊ शकणार नाही. 2-2 दिवसाच्या ट्रिप करायच्या असतील तर तुम्हाला 4-5 ट्रिप करावं लागतील असं मी म्हणू शकतो. आणि अजून त्याला फक्त एक जोडेल की शेवटी कोणी कुठूनही आला तर तो सगळं बघून येतो. तर त्याच्यामुळे नाशिकमध्ये तुम्हाला कमीत कमी नाशिकमध्ये किंवा त्या भागामध्ये एक 6 रात्र 7 दिवसाचा वेळ, आपण जसं म्हणतो सिमला कुलू मनाली किंवा काश्मीर केरळ असे जे सर्किट असतात ना, तसं नाशिक आणि त्याला जोडून मग त्र्यंबकेश्वर असेल, वणी असेल, सापुतारा असेल, इकडे तुमचं औरंगाबादच्या लेणी असतील, बाजूला तुमचं शिर्डी असेल, ह्या अशा सगळ्या गोष्टी, कृष्णेश्वर वगैरे असं जर जोडलं तर एक 6-7 दिवसाचं सर्किट हे खूप छानपैकी तयार होतं. आणि सगळं झाल्यानंतर रिलॅक्स व्हायला थोडंसं इगतपुरीकडे गेलात तर ओव्हरऑल ते 4 चाँद लागल्यासारखं होऊन जातं. तुमची सुट्टी अविस्मरणीय होऊन जाते, एवढी खात्री आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर या सगळ्यामध्ये आता फिरून झालं, आपण खाद्यसंस्कृती बोललो, पोटं भरली लोकांची, तरी शॉपिंग केल्याशिवाय कुठली प्रश्न टूर संपत नाही. तर महिलांमध्ये जास्त हा, आणि आता तर काय ते झालं की शॉपिंग करायलाच पाहिजे. तर ह्या सगळ्या ठिकाणामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये काय वेगळं मिळतं जे लोकांनी विकत घ्यावं? ओके, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगेल की शॉपिंगमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट महिलांना असतो. तर त्याच्यामध्ये पैठणी, येवल्याची पैठणी ही जगप्रसिद्ध आहे आणि पैठणीचं क्लस्टरच आता तयार झालेलं आहे. आणि डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल की फॅक्टरी रेटला तुम्हाला पैठणी मिळू शकतात. हा झाला साडीचा प्रकार. त्याच्यानंतर वाईनचा आपण बोललोच, असंख्य प्रकारचे वाईन तुम्ही खरेदी करू शकतात. दुसरं द्राक्षापासून बनणारी बेदाणे आहेत, ते तुम्ही खरेदी करू शकतात. त्याच्यानंतर चांदवडचा खवा प्रसिद्ध आहे, म्हणजे खवा हा इतिहास काळापासूनचा प्रसिद्ध आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी एसटीच्या मार्गाने तो खवा अख्ख्या राज्यात वगैरे जायचा, असं पण आहे. तर खरेदीचाही चंगळ आहे आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. आणि याच्यामध्ये एक गोष्ट थोडीशी आवर्जून मी सांगेल की मला सुद्धा कधी कधी फिरताना कळालं की चांदीपासून बनणारी दागिने असतील, भांडी असतील, देवाची मूर्त्या असतील किंवा त्याचे टाक बनतो आपण, हे सगळे बनवणारे चांदीचे म्हणजे वस्तू बनवणारे कारखाने नाशिकमध्ये आहे. हे ॲक्च्युली तुम्ही म्हणजे सांगायला आम्हाला आवडेल की खूप वेगळा विषय, लोकांना माहिती, पण तुम्ही चांदीच्या कारखान्यात जाऊन चांदीचे डाग किंवा काय असेल त्या गोष्टी विकत घेऊ शकतात. आणि माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. मी एकदा तिरुपतीला गेलो होतो, तर ते खूप छान अशी चांदीच्या याच्यात मूर्ती, ते फोटो फ्रेमसारखं काचेच्या याच्यात बनवलं होतं. तर मी सहज असं फिरत बघितलं, त्याला मागे नाशिकचा शिक्का होता. म्हणजे मलाही तेव्हा पहिल्यांदा कळालं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला अशा मोठमोठ्या शोरूममध्ये शिर्डीला दिसतील, तुमच्या तिरुपतीला दिसतील, ह्या सगळ्या चांदीचे जे काही वस्तू असतात ह्या सगळ्या नाशिकला बनल्या जातात. आणि बरीचशी मुंबई पुण्याची लोक, म्हणजे मोठं लग्न करणारे लोक चांदीचे ताट वाट्या घ्यायला नाशिकला अवश्य येतात. तर मंडळी, तुम्हाला आज नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर खूप वेगळ्या प्रकारे कळलं असेल. त्यांनी जी काही ठिकाणं सांगितली ती बरीचशी थोडी तुम्हाला माहिती असतील, थोडी अपरिचित असतील. पण तुमची जेव्हा पुढची सुट्टी तुम्ही प्लॅन कराल, लॉंग विकेंड असेल, शनिवार रविवार असेल, तर आवर्जून तुम्ही या शहराला भेट द्या, या जिल्ह्याला भेट द्या. आणि मी दत्ताजींचा नंबर खाली स्क्रोल करतोच आहे. काही तुम्हाला अडचण आली, काही नवीन तुम्हाला बघायचं आहे, काही सोय करून तुम्हाला हवी आहे, तर त्यांना नक्की फोन करा. ते नक्की छान प्रकारे तुमची सगळी सोय तिथे करू शकतील. तर आमचा पॉडकास्ट कसा वाटला हा नक्की कळवा आम्हाला, कारण आम्ही असेच विषय घेऊन पुढे काही पॉडकास्ट करणार आहे. वेगळ्या जिल्ह्यांच्या पर्यटनावर आम्ही पुढच्या काही पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. तर नक्की सांगा, आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. आणि तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जर काही वेगळं असं असेल जे तुम्हाला हायलाईट करायचं आहे, जे फार कोणाला माहिती नाही आहे, तर ते आम्हाला कळवा. आम्ही तिथे येऊन त्याच्यावर एक छान पॉडकास्ट करू. तर आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.